भोसे हे एक शांत, साधं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं छोटं गाव. आणि इथेच राहत होता पारसा पाटील, यल्लम्मा देवीचा एक निष्ठावंत भक्त. दररोज तो गायींना घेऊन डोंगराची वाट चढत असे. तो वारंवार यल्लम्मा देवीचं स्मरण करीत असे. त्याची श्रद्धा दिवसेंदिवस आणखीनच दृढ होत गेली. दर महिन्याच्या अमावस्येला तो कोकुटनूरला देवीच्या दर्शनासाठी जात असे. वर्षानुवर्षी त्याची पावलं तिथेच पडत राहिली. वय वाढत गेलं, पण त्याची भक्ती मात्र क्षणभरही कमी झाली नाही. तरुणपण हळूहळू वयात बदलत गेलं, पण भक्ती ती तशीच जिवंत, तशीच तेजस्वी. एके दिवशी त्याने देवीसमोर मनातील प्रार्थना व्यक्त केली. आई, आता ह्या वृद्ध पावलांना चालता येत नाही, पण तुझ्या भेटीची ओढ अजूनही तशीच आहे.